नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळचे आता 10 वाजलेले आहेत. तर थोडंसं माझं काम आवरून झालेत घरातले, कारण मी सकाळी आज स्वयंपाक केला आहे लवकरच थोडासा चपाती भाजीचा, कारण मिस्टरांना जायचं होतं आज गावाला. तर मिस्टर आणि माझा छोटा मुलगा विशाल ते तिघंजण गेले तर, आणि त्याच्यासाठी मग मी थोडंसं लवकरच उठले, थोडंसं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांना स्वयंपाक करून दिला. तर ते सकाळी 7:30लाच घराच्या बाहेर गेले. आणि म्हणलं मग मी पण उठताना थोडी लवकर उठले होते, म्हटलं लवकर उठलं तर लवकर आवरतं. तर त्यांना जायचं आहे गावाला, त्याच्यामुळं मग लवकरच उठायला लागलं. आणि मग म्हटलं चला आता ते पण तुमच्यासोबत मी शेअर करते की काय बनवणार आहे. आणि आता उन्हाळा चालू असल्यामुळं मग म्हटलं चला उन्हाळे वाळवण्यातली एखादी छानशी आपली रेसिपी आपल्या ब्लॉगवर टाकून द्यावा, म्हणजे यूट्यूबच्या. तर म्हटलं चला बघू, कारण आता सगळ्याच महिलांची गडबड चालू आहे. कोणी कुरडया पापड काय काय बनवते, पण आता एवढं बनवायला आमच्या घरी काही सोय नाही, कारण इथं सुकवण्याचा अजिबात सोय नाही. त्याच्यामुळं मग उन्हामुळं मेन उन्हाचा प्रॉब्लेम आहे. तर शहरामध्ये कसं असतं, उन्हाचं प्रॉब्लेम, जागेचा प्रॉब्लेम. तर थोडंफार ऊन येतं, पण ते काय दिवसभर टिकून राहत नाही. त्याच्यामुळं मग असे कुठल्या वाळवणाच्या वस्तू बनवता येत नाहीत इकडं. पण तरीसुद्धा मी थोडंफार प्रयत्न करणार आहे. आणि मी दरवर्षी थोडं काही ना काही बनवतेच, थोडंसं का व्हायना. म्हणजे कसं होतं, बनवलं ना तर इथं सुकायला ठेव, तिथं ठेव. तर अशा पद्धतीने ते सुकवायला लागतं. त्याच्यासाठी मग मी काय जास्त कुरडया हे असं काय बनवत नाही, पण आपलं उपवासाचे पापड, त्याच्यानंतर चकली, वेफर्स, किस आणि साबुदाणा बटाट्याचे परत पापड, ते पण असे पळी पापड, हे अशा पद्धतीचे मी वेगवेगळे बनवते. फक्त थोडं थोडं, कारण उपास पण राहतात. श्रावण महिन्यात पण सोमवार वगैरे असतात, नवरात्रामध्ये पण असतात 9 दिवस माझे उपास. त्याच्यामुळं मग थोडंफार मी बनवते आणि चांगलं सुकून पॅकिंग करून ठेवते. पण चला मस्त आज एक रेसिपी म्हणलं बनवूया, तर ती पण तुमच्यासोबत मी शेअर करते. तर बघू आता किती वेळाने, अजून तयारी करायची काहीच केलं नाही. कुकर वगैरे लावणार आहे आणि नंतर मग तुमच्यासोबत मी दाखवते काय बनवते ते. पहा तुम्ही आता राहा व्हिडिओमध्ये. तर मस्त रेसिपी आहे आणि एकदम सोपी आहे, करायला पण अवघड नाही आहे जास्त, आणि सुकवायला पण जास्त उन्हाची जास्त गरज लागणार नाही त्याला. त्याच्यामुळे म्हणलं बघू करून ती रेसिपी. तर चला पहा व्हिडिओमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा. तर चला मग. गमेल्यामध्ये पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये मी काय केलं, बटाटे टाकून घेतले. तर पाण्यामध्ये चांगले बटाटे धुतले ना तर माती वगैरे सगळं निघून जाते, आणि एकदम छोटे बटाटे होते. तर हे बटाटे मी बाजारातूनच आणले होते सोमवारच्या. मी काय काय बनवायसाठी आणले नव्हते, असेच घरी खाण्यासाठी भाजी वगैरे बनवायला आणले होते. कुकरमध्ये टाकले, म्हणलं 2-4 शिट्ट्या करून घ्याव्यात त्याच्या. तर आता शिट्ट्या करून मी कुकर बाजूला ठेवला थंड व्हायला. तोपर्यंत इकडे साबुदाणा भाजून घेते. तर ह्या डब्याने मापाने एक डबा साबुदाणा मी वापरणार आहे, पण 2 डबे टाकते. का तर साबुदाणा भाजल्याच्या नंतर बारीक करायला गेलं ना तर सगळा काय बारीक होत नाही, त्याच्यामध्ये अर्ध्याच्या वर कणीस निघते. तर मग त्याच्यासाठी मी डबल टाकला होता, म्हणजे 2 डबे टाकले होते. एक डबा थोडासा जाडसर कणी निघून तसाच राहणार आहे, त्याच्यामुळं मग त्यातला अर्धाच घेतला आणि अर्धा बाजूला ठेवला. तर इथं मस्त असं बटाटे सोलायचं काम चालू आहे. सोलून किसून वगैरे घेते तो थंड झाल्याच्या नंतर. तर त्यात पण थोडीशी मदत आहे मला, वैष्णवी करते. तर आता मी तोपर्यंत तिला बटाटे सोलूस तोपर्यंत, किसणूस तोपर्यंत आता इकडं मी साबुदाणा एकदम बारीक करून चाळून घेते. चाळून घेतल्याच्या नंतर सगळा साबुदाणा मी असाच बारीक करून सगळा चाळून घेते आणि कणी बाजूला ठेवून देते. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीचा एवढा बारीक साबुदाणा करून घ्यायचा आहे. तर एकदम पिठासारखा होतो आणि मस्त बारीक झालेला आहे. तर आता हा साबुदाणा घेतला मी साईडला ठेवून देते. तर ह्याच्यामध्ये मला हिरवी मिरची नाही वापरायची, तर लाल मिरची वापरणार आहे मी. लाल मिरची का वापरते, तर हिरवी मिरची ना काळी पडते त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं मी लाल मिरची थोडीशी आबडधोबड थोडंसं मीठ टाकून बारीक करणार आहे. जास्त बारीक नाही करायची, थोडीशी अशी जाडसर ठेवायची. म्हणजे काय होतं, त्याच्यावर दिसती पण चांगली. तशी तर मिरची पावडर आहे घरामध्ये, पण मी ती वापरणार नाही, कारण मला उपवासाला असल्यामुळं मी एकदम ताजी मिरची बारीक करून टाकते थोडीशी. तर खूप तिखट आहे मिरचीत, म्हणून मी थोडीच टाकणार आहे. इथं मीठ पण घेतलं आहे चवीनुसार. सगळे बटाटे वगैरे किसून घेतले. त्याच्यानंतर लाल तिखट टाकून घेतलं हे, आणि वरून बारीक केलेला साबुदाणा टाकायचा. आता हे सगळं एकत्र मिश्रण असं एकदम मळून घ्यायचं.
तर आता थोडंसं तिखट पण आम्हाला आवडतं त्याच्यामुळं मी थोडंसं जास्त टाकलेलं आहे आणि मीठ पण थोडंसं, कारण त्याच्यामध्ये तिखट मीठ चांगलं असलं तरच कुठलीही गोष्ट अशी चांगली लागते पदार्थ. तर बरोबर प्रमाण पाहिजे. तर आता मी काय केलं, हाताने न मळता आधी उलथाण्याने सगळं मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर मग थोडासा नॉर्मल तेलाचा हात लावून हाताला पिठाचा गोळा तयार करून घेते. कारण मी ह्याला अजिबात तेल जास्त वापरणार नाही. तेलाने काय होतं, तेलकटपणा जास्त येतो आणि वास पण मारतं. तर आता जी हे गोळा आहे ना, मी चाळणीमध्ये थोडंसं खाली पाणी ठेवलं कढईमध्ये आणि चाळणीमध्ये गोळा टाकून झाकून ठेवलं आहे आणि वर थोडंसं वजन ठेवलेलं आहे. म्हणजे ते आपलं पीठ आहे ना, चांगलं उकडलं पाहिजे. तर इथं मस्त मग चांगले 15-20 मिनिटं मी हे बारीक गॅसवर पीठ उकडून दिलं आणि नंतर मग थंड झाल्याच्या नंतर परत मळून घेतलं आणि चकली करायला सुरुवात केलेली आहे. तर अशा चकल्या खूप छान होतात. अजिबात साबुदाणा पण भिजायची गरज लागत नाही आणि शिजायची पण गरज लागत नाही आधी. फक्त जेव्हा पीठ मळतो तेव्हा थोडीशी वाफ द्यायची आणि राडा पण पसारा पण होत नाही. इतक्या छान चकल्या होत्या त्याच्या. तुम्हाला आता हे चकल्या झाल्या ना, सुकवल्या ना, नंतर तळून दाखवीन. कारण आता याला 2 ते 3 दिवस चांगल्या कडकडीत उन्हामध्ये मी सुकवून घेणार आहे, नंतर तळून दाखवणार आहे. तर आता इथे चकल्या एक जण आम्ही पाडितो आणि एक जण सुकायला टाकतो. बाहेर थोडंसं ऊन पण आहे. तर ताज्या-ताज्या ताटामध्ये मांडून मी चकल्या उन्हामध्ये सुकवून घेते. तर आता थोड्याशा तुम्हाला त्या जाडसर दिसत असतील, पण मी मुद्दाम छोट्या-छोट्या केल्यात हां. कारण ह्यात जर मोठ्या केल्या ना, तर फुगून खूप मोठ्या होतील आणि वाळून तर आता ह्या थोड्याशा बारीक होतीलच. तर चला, किती छान उन्हामध्ये सुकवायला टाकलेल्या आहेत आता. तर आता संध्याकाळचे जवळजवळ 7 वाजत आले. तर थोडासा दुपारी मी आराम केला. त्याच्यानंतर म्हटलं आता चला थोडंसं संध्याकाळी स्वयंपाक पण करायचा आहे. तर आज आम्ही तिघंच आहेत जेवायला, त्याच्यामुळे मी थोडा स्वयंपाक करणार आहे. तर म्हटलं चला आता भाजीला पण रोज काय बनवावं आणि काय करावं त्याचं तर संध्याकाळचं टेन्शन असतंच. सकाळ आणि संध्याकाळ काय स्वयंपाक करावं, तर म्हटलं चला दुपारी सगळे कामं आवरून घेतले आणि मस्त असे ते तुम्ही तर पाहिल्याच चकल्या बनवलेल्या आहेत उपवासाच्या आणि म्हणलं आता स्वयंपाकाची तयारी करावा थोडंसं. तर चला मग व्हिडिओमध्ये अजून संध्याकाळचं काय स्वयंपाक करते आणि काय नाही ती पहा आता पुढे रेसिपीमध्ये. परत एक रेसिपी टाकली संध्याकाळचं. काय रेसिपी म्हणजे काय, आपलं मी जे रोज बनवते आणि जे करते तेच तुमच्यासोबत शेअर करते. तर चला म्हटलं आता संध्याकाळचा वेळ आहे, तर थोडंसं परत जेवणासाठी तर काय ना काय बनवायलाच लागेल. तर मग त्याच्यासाठीच परत मग आता म्हणलं सुरुवात करूया स्वयंपाकाला. तर चला आज मस्त मी फक्त भाजी करणार आहे, पण आमची वैष्णवी मस्त आज बोलली मी आज चपात्या लाटते. तर बघा तुम्हाला तिचं पण चपात्या दिसतील. तर कशी लाटते आणि किती छान चपात्या करते ती. चला मग व्हिडिओमध्ये. तर दुपारी चकल्याचा वगैरे पसारा आवरला, भांडे-बिंडे घासले, लादी-बिदी पुसून घेतली. कारण थोडंसं काय केलं ना तर लय पसारा होत होतं. म्हटलं चला आता संध्याकाळचा स्वयंपाक करूया. तर आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी थोडंसं पनीर केलं. कारण पनीर होतं घरामध्ये म्हणून म्हणलं चला आता रोज भाज्या खाण्यापेक्षा थोडीशी पनीरची बुर्जी करूया कांदा टोमॅटोवर. आणि आज मस्त आमची वैष्णवी चपात्या लाटते. तर मी इकडं पनीरची बुर्जी करते. फक्त कांदा, टोमॅटो आणि मिरचीवरच करणार आहे आणि थोडासा घरातला मसाला टाकून. अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही. तर तिच्या चपात्या चाललेल्या आहेत इकडं, छान चपात्या करते, भाकरीसुद्धा खूप सुंदर करते आणि कुठलाही स्वयंपाक तिला म्हणजे करायला पण आवडतो आणि येतो पण. तर इथं मस्तपैकी इकडं बुर्जी पण करून घेतली मी पनीरची आणि खालीवर करून घेते आता आणि छानपैकी गरम चपात्यासुद्धा भाजलेल्या आहे आता. तर आता तिच्या वैष्णवीच्या पप्पालाच पहिलं जेवायला देते. कारण त्यांना संध्याकाळी लवकर जेवण लागतं आणि लवकर त्यांना आराम पण लागतो झोपण्यासाठी. त्याच्यामुळं मग ते लवकरच जेवण करून घेतात. तर किती सुंदर चपाती लाटली, एकदम छोटी आणि फुगली पण भारी. तर मस्त चपात्या बनवते वैष्णवी आमची आणि मी इकडं पनीरची बुर्जी बनवली. तर हे बघा किती सुंदर चपाती आहे. तर चला मग कशी वाटली?